नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया टॉप 10 घडामोडी. आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर इथे 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचं आयोजन करण्यात आले. यात 60हून अधिक वक्ते आणि 500हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 10व्या महिला परिषदेला राजकारण, उद्योग, कला आणि सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक महिला सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. पुणे शहरातील वाहतूक गतिमान करण्यासाठी येरवडा कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ट्विन टनेल पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची चर्चा सुरू आहे. ही उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्यासंदर्भात कर्नाटकनं केलेली मागणी कृष्णा जलतंटा लवादासमोर प्रलंबित आहे. तर राज्य सरकार कडाडून विरोध करणार असल्याचे सांगतानाच या धरणाची उंची वाढवण्याला केंद्र सरकारनं परवानगी दिली नसल्याचं स्पष्टीकरण राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. उंची वाढवण्यास महाराष्ट्राचा विरोध असल्याचं निवेदन केंद्र सरकारला दिले असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मत्स्य उत्पादन वाढीसोबतच मच्छीमारांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे. या प्रणालीच्या वापरामुळे राज्यात दुसरी नीलक्रांती शक्य असल्याचं मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले. सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञानाच्या वापराविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिग्गज नेते राजन साळवी हे आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यासाठी साळवींचे समर्थक मोठ्या संख्येने रात्रीच मुंबईत दाखल झालेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात समाज माध्यमात आक्षेपार्ह अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी एका संशयिताला सायबर ब्रांचच्या दक्षिण पथकानं अटक केली. एका आरोपीला मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले, तर दुसऱ्या आरोपीला पुण्यातील उरळी कांचन येथून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना आज गिरगाव येथील 18व्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या वर्षी 5 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेल्या होत्या. तेव्हापासून त्या तिथेच अडकल्या आहेत. पण आता नासानं सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर परतण्याबाबत एक गुड न्यूज दिली आहे. अंतराळवीर सुनीता आणि बुच विल्मोर यांना अपेक्षेपेक्षा काही दिवस आधीच अंतराळातून परत आणलं जाईल असं नासानं म्हटलंय. राज्यात JEE, नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांच्या क्लासेसचे पेव कमी करण्यासोबतच एकात्मिक कनिष्ठ महाविद्यालयांची पद्धत बंद व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागानं कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम बसवण्याची पडताळणी सुरू केली आहे. याबाबत माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शिक्षण विभागाकडे अहवाल पाठवला असून त्यावर आता शिक्षण विभागाकडनं निर्णय घेण्यात येणार आहे. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यासाठी हुबळी ते वाराणसी दरम्यान 6 फेऱ्या होणार असून ही ट्रेन पुण्यासह सातारा, दौंड, मिरज, सांगली, अहिल्यानगर येथून धावणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना प्रयागराजला जाण्यासाठी विशेष गाडी उपलब्ध झाली आहे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये नाशिकची संजीवनी जाधव हिने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत रौप्य, तर पूनम सोनूने कांस्य पदक जिंकून 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये उत्तम कामगिरी केली. याचबरोबर महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत नेहा ढाबरे हिनं कांस्य पदकाची कमाई केली आहे. तर पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत कोल्हापूर येथील रोहन कांबळे यालाही कांस्य पदक मिळाले. या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.